या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. पारू आणि गणी गावाकडे जाण्यासाठी निघालेले असतात. मात्र गणी रडतच प्रीतमला मिठी मारतो आणि त्याला सांगू लागतो की प्रीतम सर, मला तुम्हाला सोडून गावाकडे नाही जायचं. मला माहीत आहे तायडीची या सगळ्यात काही चूक नाही, पण हे बाला का कळत नाही काय माहीत. आणि त्यावेळी प्रीतम त्याला समजावतो की गणी, तू काही काळजी करू नको, फक्त थोड्याच दिवसांचा प्रश्न आहे. तुझा माझ्यावर आणि आदित्य सरांवर विश्वास आहे ना? मग आम्ही लवकरच सगळं ठीक करू आणि तुम्हा दोघांना पुन्हा इकडे घेऊन येऊ. तू आता गावाकडे जा, छान एन्जॉय कर, तुझ्या मित्रांना भेट, मी लवकरच तुला परत न्यायला येईल. आणि ते ऐकून गणी हो म्हणतो आणि रिक्षात जाऊन बसतो. तो मारुतीकडे बघत सुद्धा नाही, त्यामुळे मारुती रडतच म्हणतो की गणी गावाकडे निघालाय, मग तुझ्या बाला भेटणार सुद्धा नाही का रे? मात्र गणी खाली मान घालतो आणि त्याचं असं वागणं बघून मारुतीला वाईट वाटतं. पण शेवटी पारू गणीला समजावते की गणी बाला भेट जाऊन. मात्र गणी नकार देतो, परंतु पारू त्याच्यावर ओरडते. त्यामुळे गणी मग मारुतीला जाऊन भेटतो. मारुती त्याला जवळ घेतो आणि गावाकडे गेल्यावर स्वतःची आणि पारूची काळजी घे असंही सांगतो. मात्र त्यानंतर तो रडतच पारूकडे बघत म्हणतो की तुमच्या या अभागी बापाला माफ करा जमलं तर. आणि त्यावर पारू म्हणते की बा, तू असं बोलू नको, मला माहिती आहे तू माझ्यासाठी कधीच चुकीचा निर्णय घेणार नाही. तुला वाटतंय ना मी गावाकडे जाऊन राहावं, मग मी नक्की जाईल. आणि मग त्यानंतर ते तेथून निघून जातात. त्यानंतर मारुती त्याच्या घरात जाऊन बसतो. त्याला सतत पारूचा चेहरा आठवत असतो. तो खूप रडत असतो, जेवणसुद्धा करत नाही. तितक्यात मग सावित्री जेवण घेऊन त्या ठिकाणी येते. ती मारुतीला समजावत म्हणते, मारुती दादा, तुम्हाला जर इतका त्रास होतोय तर मग तुम्ही पारूला गावाकडे का पाठवलं? आणि त्यावर मारुती म्हणतो की माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता सावित्रीताई. मी जे काही केलं ते अहिल्या मॅडमसाठीच केलं. तर दुसरीकडे गणी पारूला म्हणत असतो की आपल्या बालांना आपली काही काळजी नाही आहे, त्याने आपल्याला त्याच्यापासून दूर केलं. पण पारू समजावत असते की बालासुद्धा हे करताना खूप त्रास होत होता, पण त्याने जे काही केलं ते आपल्या भल्यासाठीच केलं. आणि हवं तर तुला जर परत जायचं असेल तर तूच जा, कारण बाने तुला जायला सांगितलंच नव्हतं. मी एकटी गावाकडे जाऊन राहील. मात्र गणी म्हणत असतो की नाही तायडे, मी तुला एकटीला नाही सोडू शकत. आणि मग त्यानंतर ते दोघेजण पुढे जाण्यासाठी निघतात. तर इकडे मारुती सावित्रीला म्हणत असतो की इतकी वर्ष मी एमाने इतबारे अहिल्या मॅडमची या किर्लोस्कर घराण्याची सेवा केली. मला असं वाटलं होतं की विश्वासाची जागा विश्वासच घेईल. मात्र पारूमुळे त्या दोन मायलेकांमध्ये भांडण झालं, वाद झाले आणि मला कोणीही माझ्या पारूकडे बोट दाखवलेलं आवडणार नाही. मी आयुष्यभर सन्मानाने राहिलो, मान वर करून राहिलो. आता माझ्या मुलांची जर मान खाली गेली ना तर ते मला चालणार नाही. आणि म्हणूनच मी त्यांना गावाकडे पाठवून दिलं. आणि ते ऐकून सावित्री रडतच म्हणते की मारुती दादा, तू मालकांसाठी स्वतःच्या पोटच्या पोरांना दूर केलं. तू जिंकलास, मात्र तुझ्यातला बाप हारला. तू आता खाऊन घे, रडत बसू नको. आणि ते ऐकून मारुती म्हणतो की सावित्रीताई, तुम्हाला बघायचं आहे का माझ्या पारूला माझी किती काळजी आहे ते? आणि मग तो पारूने त्याच्यासाठी वाढलेलं ताट दाखवतो. पारूने जाता जाता सुद्धा मारुतीसाठी ताट वाढून ठेवलेलं असतं आणि ते बघून मारुतीला तर खूप रडू येतं. सावित्रीला देखील वाईट वाटतं. दुसरीकडे गणी आणि पारू बोलत असतात. पारूला सतत आदित्यसोबत घालवलेले क्षण आठवत असतात. नकळत तिचे डोळे भरून येतात. आणि ते बघून गणी म्हणतो की तायडे, तुला सुद्धा आदित्य सरांची बंगल्याची आठवण आली ना गं? मग चल ना, आपण परत जाऊयात, नको आपण गावाला जायला. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सावित्री आणि इतर सगळेजण किचनमध्ये असतात. तितक्यात अनुष्का त्या ठिकाणी येते. ती सावित्रीला सांगते की आज ना आपण काहीतरी छान गोड पदार्थ बनवू, हवं तर बदामाचा शिरा बनवू, तुम्ही मला मदत करा. पण त्यावर सावित्री काहीच उत्तर देत नाही. त्यामुळे अनुष्का म्हणते की सावित्री, आत्ता मी तुम्हाला काहीतरी विचारते. पण सावित्री रागातच म्हणते की अनुष्का मॅडम, हे घर ना पारू सांभाळायची आणि किचनसुद्धा तिच्याच ताब्यात होतं. त्यामुळे कोणतं सामान कुठं ठेवलं हे फक्त तिला माहीत आहे, आम्हाला नाही. आम्ही फक्त तिला मदत करायचो. आणि त्यापुढे मग ती असंही म्हणते की सगळं सामान शोधायला ना खूप वेळ लागेल, मी तुम्हाला लगेच मदत नाही करू शकत. आणि ते ऐकून अनुष्काला तर खूप राग येतो. पण तरीही ती म्हणत असते की कसं आहे ना, आपल्याला माणसाच्या असण्याची सवय असते, पण आता पारू इथे नाही आहे ना, तर मग त्या माणसाच्या नसण्याची सुद्धा सवय करून घ्यावीच लागेल. आणि मग त्यानंतर ती सावित्रीला म्हणते की तुम्ही जा इथून, मी आदित्यसाठी कॉफी बनवेल. आणि ती सावित्रीला ढकलूनच देते आणि हसतच तिच्याकडे बघू लागते. त्यानंतर ती आदित्यसाठी कॉफी घेऊन त्याच्या खोलीत जाते.
तर आदित्य तिला विचारत असतो की अनुष्का, तू माझ्यासाठी कॉफी घेऊन का आलीस? पारू कुठे आहे? आणि त्यावर अनुष्का म्हणते की आदित्य, पारू आणि गणी कालच रात्री गावाला गेले. प्रीतमने त्यांना थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण पारू नाही थांबली. शेवटी मी सुद्धा अहिल्या मॅम पुढे हात जोडले. त्यांना म्हटलं की तुम्ही पारूला थांबवा, मात्र त्या म्हणाल्या की ती जर गावाकडे जात आहे तर जाऊ दे. आणि मग त्यानंतर ती आदित्यला कॉफी देते आणि पारू जे जास्वंदाचं फूल तिथे आणून ठेवायची ते फूल ती टाकून देण्यासाठी निघते. पण आदित्य तिला थांबवत म्हणतो की अनुष्का, तू त्या ग्लासाला हात लावू नको. पारू ताजं फूल घेऊन येतच असेल. त्यावर अनुष्का म्हणते की आदित्य, मी तुला आत्ता जे काही सांगितलं ते तू ऐकलं नाहीस का? अरे पारू काल रात्रीच गावाकडे गेली आहे, आता ती परत नाही येणार. पण आदित्य हसून म्हणतो की अनुष्का, ती नक्की परत येणार. मी 3 म्हणायच्या आत ती इथे हजर असेल. आणि मग त्यानंतर तो हसतच 1 2 3 असं म्हणतो आणि त्यावेळी पारू जास्वंदाचं ताजं फूल घेऊन त्या ठिकाणी येते. तिला बघून अनुष्काच्या पायाखालची तर जणू जमीनच सरकते. पारू आणि आदित्य मात्र एकमेकांकडे बघून हसत असतात आणि मग त्यानंतर पारू ते ताजं फूल आदित्यच्या खोलीत ठेवताना तेथून निघून जाते. तर आदित्य अनुष्काला म्हणत असतो की मी तुला सांगितलं होतं ना, पारू कुठेही जाणार नाही, पारू इथेच राहणार. आणि त्यावर अनुष्का हो म्हणते आणि तेथून बाहेर पडते. त्यानंतर ती अहिल्याकडे जाते आणि तिला म्हणते की अहिल्या मॅम, पारू परत आली आहे. आणि त्यावर अहिल्या काही उत्तर देणार तितक्यात पारू त्या ठिकाणी येते आणि पारूला पुन्हा समोर बघून अहिल्याला तर धक्काच बसतो. ती विचारते की पारू, तू तर गावी गेली होतीस ना, मग परत कशी आली? आणि मग पारू काल रात्री घडलेला प्रकार त्यांना सांगू लागते. जेव्हा पारू आणि गणी बस स्टॉपकडे जाण्यासाठी निघालेले असतात तेव्हा आदित्य त्याची गाडी घेऊन त्यांच्या समोर येतो. पारूकडे बघून तो खूप चिडतो आणि तिला म्हणतो की हे काय आहे पारू, मला न सांगता तू गावाकडे जाण्यासाठी का निघाली? तुला मला साधं विचारावंसं सुद्धा वाटलं नाही का गं? आणि त्यावर पारू खाली मान घालून म्हणते की आदित्य सर, मला माफ करा, मात्र मी गावाकडे जाणंच योग्य आहे. पण आदित्य तिला म्हणत असतो की पारू, अगं ती पारू कुठे आहे जी संकटांचा सामना करायची? तू अशी पळून गावाकडे जाऊ शकत नाही. आणि प्रॉब्लेम्स कोणाच्या आयुष्यात येत नाहीत, प्रत्येकाच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स येतात, मात्र आपण त्यातून मार्ग काढायला हवा. पण पारू म्हणत असते की माझ्यामुळे जर तुमच्यात आणि देवयाईंमध्ये काही प्रॉब्लेम झाले तर ते मला सहन होणार नाही. आणि त्यावर आदित्य म्हणतो, तुझ्यामुळे कोणाच्या आयुष्यात कधीच प्रॉब्लेम्स निर्माण होऊ शकत नाही आणि तूच काय जगातील कोणतीही व्यक्ती माझ्यात आणि आईमध्ये प्रॉब्लेम्स निर्माण करू शकणारही नाही. मुळात जे काही घडलं त्यात तुझी काही चुकी नाही आहे, त्यामुळे आता तू परत घरी चल. तू अशी हार मानून गावाकडे जाऊ शकत नाही. आणि मग आदित्यच गणी आणि पारूला परत घेऊन आलेला असतो. आणि मग जेव्हा पारू हे सगळं अहिल्या आणि अनुष्काला सांगते तेव्हा अनुष्का हसतच पारूकडे आणि अहिल्याकडे बघत असते. अहिल्या मात्र आदित्यने हे सगळं केलं आहे कळल्यावर खूप जास्त चिडलेली असते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.